प्रथम माननीय भावना त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी असलेल्या आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा साहेब, त्याचप्रमाणे क्रांतिकारक आझादी नाईक, महानायक भगवान वीर एकलव्य, त्याचप्रमाणे शिवराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज गणेश शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचं पूजन सन्माननीय भाऊसाहेबांनी करावं. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा विनंती आहे की कृपया आपण प्रतिमाचं पूजन आधी करावं आणि त्यानंतर देऊन सन्माननीय भाऊंचं स्वागत आपण या ठिकाणी करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण या स्वागताला प्रतिसाद द्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित माननीय त्यांना विनंती करतो, सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना मी विनंती करेन की कृपया आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचंय आणि चांगल्या माणसाला येणं, त्या माणसाचं कामाचं कौतुक करणं ही भावांची स्वभाव आहे, भावांचा स्वभाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी पंडित भाऊंनी जी मेहनत घेतली साहेबांच्या मुलांनी त्यांचा उल्लेख झाला, तर जोरदार टाळ्या वाजवूया आपण. हा स्वागत पंडित भाऊंचा नाही, हा स्वागत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे, हा सत्कार आपल्या सगळ्यांचा सत्कार आहे. आणि पंडित भाऊंनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला आमचे सगळ्यांचे लाडके जे भाऊ आहेत लोगाव पाटील साहेब यांनी या ठिकाणी निश्चितच त्यांचं एक स्वागत करून सत्कार करून त्यांचा सर्वप्रथम भगवान वीर एकलव्य, खाजाजी नाईक, तंट्या भीम, बिरसा मुंडा आणि तमाम आदिवासी क्रांतिकारक असणार चरणवंदन कर आणि मला दोन शब्द जे साहेबांनी बोलाना करता मला संधी दिली त्याबद्दल सर्वांना आभार व्यक्त कर. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठवर विराजमान सर्व आदरणीय, मला नाव माहिती नाही साहेब, पण आमचे पालकमंत्री, कलेक्टर साहेब, आदिवासी विकासाचे प्रकल्प अधिकारी आणि साहेब मला RTO साहेब आणि DYSP साहेबांना पण बोलवलं होतं ते, आणि तहसीलदार साहेब, BDO साहेब आणि ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सर्व ग्रामसेवक, तलाठी, काही मेहनत घेणारे शिपाईपासून तर वरच्या लेवलपर्यंत सर्व अधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण शासन आपल्या दारी ही योजना अशी आहे भाऊ, आता शासन आपल्या दारी म्हणजे नुसतं जातीचे दाखले, रेशन कार्ड वाटप असा त्याचा उद्देश नाही. शासन आपल्या दारीचा खरा अर्थ असा आहे की जे दुर्बल घटक आहेत, ज्यांना काहीच मिळत नाही, बिलकुल त्यांच्याकडे कागदपत्र पण नाही, असे जे गरीब लोक आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांच्याकडे जे नाही ते उपलब्ध करून देण्यासाठी शासन 10 पाऊल पुढे जाऊन मदत करतं. तिला शासन आपल्या दारी योजना म्हणतात. आणि ह्या योजनेमध्ये आपली जी टीम आहे पूर्ण जिल्ह्याची इतक्या मनाने काम करते साहेब. आता आमचे कलेक्टर साहेब त्यांनी कमिशनर साहेब आले होते त्यावेळेस डायरेक्ट आदेश देऊन टाकले. मी विनंती केली त्यांना, साहेब या लोकांना म्हणतो कागदपत्र इतके नसता आणि तुमचे जे नियम आहेत ते गायनीसारखे आहेत आणि नेमके गरीबच लोक अटकून जातात आणि जे चालू लोक आहेत ते बरोबर गणिमी कावा करून देतात, पण जे ओरिजिनल गरीब आहेत ते अटकून जातात. तर कलेक्टर साहेबांनी लगेच तात्काळ निर्णय घेतला की खरंच गरीब लोकांना स्थानिक चौकशी करा, खरंच हा बिलचा जे का पाटीलचा आहे, मार्च आहे का मागचा आहे, चौकशी करून त्यांना कागदपत्र द्या. तर एक दोन नाही साहेब, 9,500 जातीचे दाखले साहेबांच्या माध्यमातून सर्व तहसीलदारांनी दिले. तर त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे हा धरणगावमध्ये मी पहिलं माझं काम करतोय सर. अगोदर मी धरणगावमध्ये काम केलं नाही, पण ज्या वेळेस साहेबांनी सांगितलं किंवा धरणगावमध्ये 40,000 आदिवासी आहेत त्यांच्यासाठी पण थोडंसं काम करा, मी मनावर घेतलं. म्हटलं ठीक आहे, हे आपलं सौभाग्य आहे की धरणगावच्या आदिवासींसाठी आपण काम करतोय. मी साहेबांची मदत मागितली. साहेबांनी लगेच पूर्ण टीम माझ्या मागे उभी केली, प्रांत अधिकारी, तहसीलदार, BDO सर्व. तर अक्षरशः करताना खूप अडचणी आल्या भाऊ. मला 89 गावामध्ये फिरलो, गोर गरीब, लवण खवण, नदी नाले, नडे बोडे मधले आदिवासी ओढून ताणून बाहेर काढले आणि त्यांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, जे काही नसेल ते डायरेक्ट साहेबांपर्यंत मांडलं. आणि साहेबांनी ज्याच्याकडे एकदम म्हणजे काहीच कागदपत्र नाही, आभाळामधून पडलेला सारखा दिसत होता, त्यांना सुद्धा साहेबांनी एक प्रतिज्ञापत्र दिलं, इथं फोटो काढून तर चिटकाव. त्यावेळेस 1-2 नाही तर 2,000 मतदान कार्ड वाटप केले साहेब. आणि त्याचप्रमाणे
हे रेशन कार्ड जातीचे दाखले तर वाटप करणारच आहेत साहेब, पण आज म्हणजे आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जी मानसिकता तुमच्या टीमकडे ती खरंच कौतुकात जोगी आहे साहेब. आणि अशा माणसांना समजून घ्या. आमचे तहसीलदार साहेब आहेत, अतिशय म्हणजे सुट्टी होऊन जाते तरी बी रात्री 7-8 वाजेपर्यंत तिथं ऑफिसमध्ये काम करतात. तर अशा माणसांना प्रांत अधिकारी बनवलं पाहिजे साहेब. अशा आम्हाला माहिती नाही साहेब. आणि जे आमचे प्रांत साहेब आहेत तशा माणसांना कलेक्टर बनवलं पाहिजे साहेब. आणि जे आमचे कलेक्टर साहेब आहेत अशा कलेक्टरांना कमिशनर बनवलं पाहिजे साहेब, कारण त्यांना गरिबांची जाणीव आहे. आणि राहिली गोष्ट तुमची, भावला काय बनवशा ते मी नाही सांगू शकत सर. तुमची जनता तुमच्या करता इतक्या जर संख्येने आली आहे तर निश्चितच मी सांगण्याची गरज नाहीये त्या ठिकाणी. नुसतं सांगितलं भाव येणार आहे म्हणजे इतकी गर्दी आली तर हे तुमच्यावरचं प्रेम आहे. पण दुसरा मुद्दा साहेब, काही अपेक्षा आहेत समाजाच्या भावकडून, तर त्या न घाबरता मी तुमच्या समोर मांडतो. कारण तुमचा जिल्हा आहे, तुम्ही आमच्या बापासारखे आणि तुम्ही आमचा हट्ट आमच्या समस्या पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची. आणि त्याच्यामध्ये माझा असा हेतू नाही की बुवा तर आमच्या समाजाची अशी समस्या आहे भाऊसाहेब, ह्या लोकांना आता आपण भाषणमध्ये कुठे पण आणि सर्व जगाला माहिती आहे देशाचे मूळ मालक आहेत आदिवासी आहेत, पण या आदिवासी राजाला जर मेला ना तर दफनभूमी नाही. खूप वाईट वाटतं त्यावेळेस जेव्हा हे मरून जाताना लोक त्यांना तिकडे बोल कुत्र्यासारख्या आरछेड करताना त्यावेळेस खूप वाईट वाटतं साहेब की देशाचा मूळ मालकाला बुंदायला जागे नाही. तर काहीतरी तरतूद करा आणि प्रत्येक आदिवासी वस्ती तिथं दफनभूमी झाली पाहिजे साहेब. एवढी अपेक्षा गरीब समाजाची तुमच्याकडे, एवढी एक पूर्ण करा. दुसरी गोष्ट, तुम्ही आदेश दिले कमीत कमी 500 घरकुल साहेबांनी मंजूर केले. 500 घरकुल आजपर्यंत एवढा टार्गेट कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये पूर्ण झाला नाही. पण हे सर्व जर झालं तर हे पूर्ण टीममुळे पालकमंत्री साहेबांमुळे त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि तसेच हे जे गावठाण आहे आज म्हणजे भिलाट्यांमध्ये एका 20x15x20 मध्ये 10-10, 12-12 लोक राहतात. इतकी दयनीय अवस्था आहे तर त्यांना झोपायला जागा नसते. तर त्यांना गावठाण म्हणून एक जे सरकारी गट पडलेले आहेत त्यांचा जर आदेश दिला गावठाण म्हणून द्या बुवा या लोकांना तर हक्काचं घरकुल पण मिळेल. आणि ती जी 12-13 लोकांची एकच खोलीमध्ये गळचेपी होते ते त्यांना सुद्धा हक्काचं घरकुल बांधता येईल. त्याच्यामुळे गावठाण, दफनभूमी आणि घरकुल हे त्यांच्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि बारीक सारीक खूपच गोष्टी आहेत त्यात मग आपण एकमेकांना सहकार्य करून तुमच्या मदतीने सोडवणारच आहेत. आणि महत्वाचा सर्वात महत्वाचा मुद्दा आदिवासी विकास प्रकल्प 2015 पासून आपण मागणी करतोय की आदिवासी विकास प्रकल्प जिल्ह्याच्या मध्यभागी एरंडोल अशा ठिकाणी झालं पाहिजे. पण सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. तर आमचा फक्त एवढाच विश्वास आहे, जर कोणी काही करू शकतं तर ते फक्त तुम्ही करू शकता भाऊ. तुम्ही जर मनावर घेतलं 0 मिनिटात ते आदिवासी विकास प्रकल्पाच्या उपकार्यालय इथं येऊन जाईल. आणि जे 4.5 लाख आदिवासी भिल वंचित आहेत योजनांपासून त्यांना सुद्धा म्हणजे गरीबातला गरीब माणूस सुद्धा त्या ठिकाणी येऊन सांगेन की हो भाऊ माझे कागदपत्र काय देता येतील ते दे, नाही आला तर आणखी 15 रुपये भाडा लागतं, परत येऊन जाईल. म्हणजे जवळ सर्व तालुके पडता अशी त्याची बोलली. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा तुम्हाला एक वेळा विनंती करतो की आम्हाला ते उपकार्यालय तुम्ही मंजूर करून द्या. आणि राहिले तुम्ही पालकमंत्री, पाणी पुरवठा मंत्री, जर तुम्ही खरंच आदिवासी समाजाला या अशा पद्धतीने सर्व योजना मंजूर करून दिल्या तुम्ही 100% मुख्यमंत्री झाल्याशिवाय आणि मी तरी सांगतो हे जे पुढारी तुम्ही हे करताना हे आमका पुढारी ढमका पुढारी कोणत्या पुढारीला बगलमध्ये मारण्याची गरज नाही. फक्त तुम्ही एवढं शब्द देऊन दिला ना सर्व समाज तुमच्या पाठीशी मत मागण्याची गरज राजकारणाचा विषय आहे. पण ही जी समस्या आहे ना तुमच्या समोर यांच्या समोर ती पाळासारखी आहे पण तुमच्या समोर ती राई सारखी आहे. तर मी विनंती करतो समाजाकडून की तुम्ही ती सोडवाल आणि मला
भाषण वगैरे येत नाही, पण जे सत्य ते बोललो आणि तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं आणि मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि इथं माझे 2 शब्द. जय आदिवासी.